बनवायचे. रक्षाबंधन आहे, गोकुळाष्टमी आहेत. रक्षाबंधनला नाही बनवलं तर गोकुळाष्टमीला तर नक्कीच बनवा. खूप छान होतात, झटपट होतात, खायला पण खूप छान लागतात. दाताला बिलकुल चिटकत नाही. खायचा जो चमचा आहे त्याने इथे तूप घालून घ्यायचं आहे. खूप तूप घालायचं आणि एकच मिल्क पावडर कसं बनवणार आहे. एक मोठी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे मी. मिल्क पावडरमध्ये केले खूप छान होतं, असं वाटणारच नाही आपण मिल्क पावडरचे पेढे केलेले आहेत हे. आणि गॅस जो आहे तो बारीकच ठेवायचा, मोठा बिलकुल करायचा नाही आहे. मोठ्या गॅसवर ठेवलं ना तर लगेच खाली लागतात आणि लगेच करपते इथं. त्याच्यामुळे इथे आपल्याला जाडच पॅन घ्यायचा आणि गॅस बारीक ठेवायचा. बघू आहे तुम्हाला वाटत असेल की इथे रंग चेंज झालेला नाही, आणखीन भाजायला पाहिजे, पण काहीच गरज पडत नाही आहे. इथे मी अर्धा वाटी दूध घेतलेलं आहे. दूध हे गरम करून थंड केलेलं दूध आहे. फ्रीजमधलं काढलेलं दूध आहे हे. सगळी जी मिल्क पावडर आहे ती मिक्स करून घ्यायची आहे. फक्त इथे गॅस बारीक ठेवायचा, मोठा गॅस बिलकुल करायचा नाही आहे. मोठा गॅस केला की परत मग खूप करपल्यासारखा वास येईल त्या पेढ्यांचा, करपट. पिठी साखरही वापरू शकता किंवा साखरेचा जो बुरा असतो तोही. इथे वेलची पावडर शेवटी खूप प्लेटमध्ये घेऊन 5-1 मिनटच थंड करायचं, खूप थंड करायचं नाही आहे आपल्याला. इथे जास्त घेऊ शकता. इथे मी साखरेचा बुरा जो असतो तो केलेला आहे. काही खूप मोठी अशी प्रोसेस नाही, पण छान लागतात ह्या पेढ्यांना. टेक्स्चर खूप छान येतं आणि खालीदार असं टेक्स्चर हवं असं तर जसं मी दाखवलं त्या पद्धतीने तुम्ही करा, खूप छान होतात. सहज इथे आपले पेढे वळले जातात. बघू शकता तुम्ही. सहज इथे पेढे आपले जे आहेत ते असे बरोबर पेढ्यांचा आकार हा होतो. अशा प्रकारे सगळे पेढे मी बनवून घेतलेले आहेत. जो साखरेचा बुरा असतो त्याच्यामध्ये ना आपण असे मिक्स करायचे, म्हणजे ते एकमेकाला चिटकतही नाही आणि खाताना पण अशा पद्धतीने पेढे बनवले जातात. बघा किती घट्ट झालेले आहेत, असे नाही की मऊ पडलेले आहेत वगैरे. बघा सहज असा तोडला जातोय. आपला पेढा असा तोंडात टाकताच वेग होतो. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा रक्षाबंधनला, गोकुळाष्टमीला. चला तर मग बाय.